2025 पर्व आणि अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धा पाहायला मिळते। सेमीफायनल नंबर 1 भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात झाली आहे आणि हा देखील सामना रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आपण बाळगूया। सलामीची जोडी प्रताप आणि योगेश्वर। पहिला चेंडू फटका चांगला क्या बात आहे, इन पिचच्या वरून खेळलेत, दिशा दिली फक्त, चेंडू जाते कव्हर, सीमा रेखा बाहेर, पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार। बॉलर नेम गोलंदाजाचं नाव सांगायचंय, सागर गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमकता सिद्ध केली आहे। फलंदाज प्रताप होते, स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। राईट मोर द विकेट, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। पुढचा बॉल ऑन साइडला लॉक करतायत खेळाडू, उपस्थित असतील वाईडिश लॉंगॉनला, तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 5 धाव फलकावरती। चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण की समोरचा संघ तितक्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय। साईराज 11 टीम, स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश्वर येत आहेत। फुलटॉस होता, एज लागली पाठीमागे, शॉट तडम्यांचा खेळाडू बीट, विकेट किपर देखील बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेखा बाहेर, येतोय चौकार। आउटफील्ड देखील फास्ट पाहायला मिळते नक्कीच्या ग्राउंड वरती। एकदा का चेंडू कनेक्ट झाला आणि तो गॅप मध्ये गेला तर थांबवणं फार कठीण असतं आणि हा देखील चेंडू आपण पाहिला विकेट किपर बीट झाले तसे चान्स देखील मिळाला नाहीये शॉट तडम्यांच्या खेळाडूला बॉल अडवण्यासाठी। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 9 धावा फलकावरती। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। सागर थोडेसे मागडे ठरत आहेत या षटकामध्ये, यावेळेस लाईन पाहावी लागेल। अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर होता हा चेंडू, पंचांनी पाहिला आणि शेवटच्या मोमेंटला टर्न देखील जरूर झाला होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळतो व्हाईट बॉल। धावसंख्या 10, पंचांच्या भूमिकेमध्ये कृष्णा केने सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अप्रतिम भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे त्यांची। ओव्हर द विकेट, फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाहीये। शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित असतील आणि या चेंडूवरती फक्त मिळेल सिंगल। धावसंख्या 11 वरती पोहोचेल। षटकाचा विचार केला तर एकूण चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 4 बॉल आणि थोडेसे महागडे ठरत आहेत। 11 धावा खर्च केल्या सागरला, कमबॅक करावं लागेल अंतिम मोमेंटला। दिशा खराब आणि यावेळेस मात्र शॉट फाईन लेगचा खेळाडू चेंडूला जरूर अडवण्याचा प्रयत्न करतो, अन्यथा हा देखील पंजा पाहायला मिळाला असता आणि वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील। मानसिक दबाव दडपण पाहायला मिळतोय गोलंदाज सागर वरती आणि दिशेपासून बरकट आहेत, त्याचाच फायदा मिळतो टीम MTRA संघाला। आपण पाहतोय कारण की 2 संघ होते, MTRA B आणि MTRA संघ आपण पाहतोय सेमीफायनल मॅच खेळतोय। यॉर्करचा प्रयास, सतीक यॉर्कर मागे जातो चेंडू शॉट फाईन लेगला आणि तोपर्यंत डॉट बॉल पाहायला मिळेल। कोणत्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। शेवटच्या मोमेंटला थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज सागरच्या माध्यमातून। धावसंख्या थांबली आहे, स्थगित एकूण 13 या आकड्यावरती। शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, शॉर्ट मिडऑफचा खेळाडू जज करतोय, वेल जज वेल कॅच। अंतिम बॉल वरती मिळाली विकेट सागरला आणि लागतो पहिला धक्का टीम MTRA संघाला। पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा, 1 गडी बाद। फलंदाज योगेश्वर बाद झालेत। बॅट्समॅन नेम यस प्रशांत दादा येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती। दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज असेल
बॉलर नेम सांगायचं आहे. अजित, आशिष. आशिष येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालं आणि आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू हे 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. ऑफसाईडमध्ये 2 खेळाडू असतील. ऑनसाईडमध्ये आपण पाहिले गेले तर 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. चला फास्ट खेळा टीम साईराज 11, कारण की अजूनही मेगा फायनलचा मॅच देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. प्रताप ऑन स्ट्राईक, ज्यांच्या बॅटमॅनला पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला होता. पहिल्या चेंडू षटकातील राऊंड द विकेट. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता. स्वतःवरती किती नाराज झालेत बघा, कारण की त्यांना देखील माहिती होतं हा बॉल जर मिडल कनेक्शन झाला असतं तर कदाचित मोठी धावसंख्या उभी होऊ झाली असती, परंतु या ठिकाणी बीट होतात पूर्णपणे फटका खेळण्यामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू नक्कीच गती फार कमी होती या चेंडूची. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा ट्रॅकर यावेळेस मात्र चेंडूचा पाठलाग केलाय अवे फ्रॉम द बॉडी आणि इथून कव्हर मध्ये खेळतायत. तोपर्यंत मिळेल सिंगल. प्रत्येक चेंडूची गती फार कमी पाहायला मिळते. सातत्यानं शॉर्ट पिच चेंडूचा देखील वापर करतायत गोलंदाज आशिष. धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा समोर खेळतायत. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपस्थित असतील आणि मिळेल फक्त एकच धाव. सिंगलच्या साह्याने सध्या तरी या ठिकाणी खेळ सुरू आहे. या ओव्हरमध्ये 3 बॉल 2 धावा खर्च होत आहेत. आशिष पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता पाठीमागे, परंतु पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक लावलं. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे या दोन्ही फलंदाजांना. राऊंड द विकेट. ओके, या बाबतीत स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु फुटवर्कचा वापर नाहीये आणि प्रॉपर टायमिंग देखील नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. लगातार डॉट चेंडू होत आहेत. 5 चेंडू आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. गोलंदाज आशिषने इम्प्रेस केले. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल कनेक्शन, बॉल जातोय मिड विकेट, सीमारेखा बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या MTRA संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा 1 गडी बाद. 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक असेल आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये नयन आपण धावा पाहिल्या, एकूण 13 आल्या होत्या. 1 विकेट देखील पाहिली. त्यानंतर आशिषचं दुसरं षटक जवळजवळ चांगलंच राहिलं, तरी 1 षटकार आला तरी देखील, कारण की 5 बॉलमध्ये 2 धावा आल्या. अंतिम बॉलवरती षटकार. तब्बल त्यानं 8 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. पंकज येत आहेत. पहिला चेंडू भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 22-22 आकड्यावरती पोहोचेल. आमच्या समेत गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र नयन धुमाल असतील, मंगेश असतील गोलंदाजी मार्कवरती. हो, यावर पूल केलाय, परंतु मिस टायमिंग आहे. खेळाडू उपस्थित. मिड विकेट रिझनला टिपली जाईल जेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम MTRA या संघाला. चला बॅट्समॅन पाठवायचं, लगेच चर्चा नकोय. बॅट्समॅन पाठवा आपण, कारण की तिकडचा फलंदाज
अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचलाय, त्यामुळे आपण बॅट्समॅन पाठवा. MTRA टीम पुलचा फटका होता परंतु एलिव्हेशन मिळालं नाही फटक्यामध्ये आणि फटका फसलाय. मिड विकेट रिझनला खूप चांगला झेल देखील कॅरी केला गेला. धावसंख्या मात्र स्थगित 22 या आकड्यावरती हा दुसरा फलंदाज गमावलाय. MTRA संघाने फिल्डिंग लावायची आहे. साईराज 11 टीम निशांत देत आहेत नवीन फलंदाज. विकेट मिळाली या षटकामध्ये. गोलंदाज मंगेशला आपण पाहतायत. राऊंड द विकेट. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू. ऑप्शनची लाईन ठेवली जाते आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अगदी जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या थांबली 22 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र मिस्टामिंग होते. स्ट्रोक खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा प्रयत्न तेवढे चांगले नाहीयेत. झेल होऊ शकला असता परंतु मिळते एक धाव. धावसंख्या 23 धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. फलंदाज देखील पाहत राहिले. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने रिलीज करण्याचा प्रयत्न होतोय. मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू समोर पूल केलाय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आणि एकच धाव ती मिळेल. धावसंख्या 24 धावा फलकावरती. षटकातील चेंडू झालेत आतापर्यंत 5 बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बात आहे. मागचं षटक देखील चांगलं राहिलं साईराज 11 टीम साठी आणि हे षटक देखील चांगलं पाहायला मिळतं. हवेमध्ये चेंडू शॉर्ट पॉइंटला टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 24. 3 गडी बाद. टीम MTRA. आणि आमचे समालोचक मित्र रोशन संते सध्या तरी आज सरबतावरती फार जोर लावलाय. 3रा ग्लास असेल. यस 3 पिले आहेत माझ्या समोरच. 2 पिले मोठे आणि 4था आहे. हा बॅट्समॅन जातात नवीन मैदानाच्या आतमध्ये. राहुल दादा मेहर पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर टिटवाला 11 या संघाचे ते संघ मालक देखील आहेत परंतु खेळतायत ते त्यांच्या दुसऱ्या संघामध्ये. रेगे येत आहेत अंतिम षटकामध्ये. ओ पुल केलाय. मिस्टामिक स्ट्रोक खेळाडू उपस्थित. झेलची संधी आणि क्या बात आहे. अप्रतिम हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. लगातार धक्के पे दे धक्का टीम MTRA या संघाला. आणि बॅटिंग साठी सुरुवात झाली आहे कारण की आता विकेट पडतायत. बॅट्समॅन नेम धनाजी सर पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये कारण की ते अगोदर सीमारेषा लगत तैनात होते. बॅटिंग साठी रेडीच होते आणि तेच पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थगित पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 24 धावा फलकावरती रेगे यांना मिळते सफलता.
चला चला जास्त वेळ घेऊ नका आपण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची दोन्ही संघाचे सीनियर खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय असं वाटतंय की नक्कीच टेस्ट क्रिकेट खेळत आहेत पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय कदाचित षटकार येऊ शकतो त्यांच्या बॅटमधनं क्या बात आहे पुढे आले होते आणि मिस्टामिक स्ट्रोक त्यांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल मिळाली आहे एक धाव या ठिकाणी मिळते धावसंख्या नक्कीच एकने पुढे सरकेल 25 धावफलकावरती विवेक सर आपण देखील याचं विवेक सर थोडेसे नाराज झालेत या पण अजून गोलंदाजी देखील करायची आहे तेव्हा आपण गोलंदाजी करू शकता क्या बात आहे फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर राहुल मेहर यांच्या बॅटमध्ये आलाय दमदार स्ट्रोक चौकार धावसंख्या पोहोचली या चौकाराच्या मदतीने 29 या आकड्यावरती षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या चेअरअप करतात त्यांचे सर्व खेळाडू फलंदाज राहुल मेहर यांना अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा असतील 2 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज तयार पुन्हा एकदा रेगे राईट ऑन द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न नाहीये परंतु क्या बात आहे धनाजी सर या ठिकाणी स्ट्राईक सोडणार नाहीयेत आणि चला नॉट आउट असेल एक चेंडू शिल्लक असेल एकच धाव मिळेल आय थिंक एबी डिव्हिलियर्सच्या स्टाईलला फटका खेळावा फिल्डिंग समोर लावली आहे मागे बघतायत ते येस मागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती चेंडू आला नाही आणि फलंदाज होतील बाद चला रनआउटची विकेट आणि सत्र कंप्लीट होतं पहिलं प्रथम बॅटिंग करत असताना टीम या ठिकाणी MTRA संघानं बनवल्यात धावफलकावरती धावा 30 आणि 31 धावेचं लक्ष असेल टीम साईराज 11 या संघासमोर चला 31 धावेचं लक्ष असेल आणि 31 धावेचा पाडला कशा प्रकारे केला जाईल या ऐकू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन येता येता यस येतोय नक्कीच बदलापूरचा नक्कीच गोड आवाज आमचे अत्यंत मित्र जवळचे मित्र प्रभुत्व कांबळे येत आहेत मायक्रोफोन वरती आय थिंक रोशन संते यांना फार आराम मिळालाय जग ज्यांनी आजच्या दिवसामध्ये नक्कीच मला समालोचनासाठी इथे मात्र संधी दिली त्या सोबतीने मी आभार मानेल रोशनजी संते साहेबांचं त्यांच्या माध्यमातून वारंवार मला नक्कीच टिटवाळा असेल मुडबाड असेल या विभागात देखील समालोचनाची संधी मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून आज देखील मला इथे समालोचनासाठी संधी मिळाली नाव
बॅक टू क्रिकेट ऑन गोईंग मॅच आपण पाहतात. एका बाजूला संघ आहे MTR अ विपक्ष साहिरा जिलोन प्रथमतः फलंदाजी करत असताना MTR अ संघाने धावफलकावरती सजवल्यात त्या 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट. इथून मात्र साहिरा जिलेवन या संघासमोर 24 चेंडू 31 ची गरज असणाऱ्या माफक असं लक्ष. मात्र क्रिकेट हा खेळ पाहायला गेलं तर तसा सोपा नाहीये. सरडाप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आणि अनप्रेडिक्टेबल देखील हा खेळ कधीही काही घडू शकतं. तर सामना चालू करायचा लगेच पंच आपण आपली जागा घ्या. दोन्ही फलंदाज जाऊ दे. सायरा जिलेवन संघ जास्त वेळ नाहीये. फायनलचा अंतिम सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. मॅचला सुरू होत्या दुसऱ्या सत्राला आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दोन्ही फलंदाज श्री आणि कौस्तुभ या दोन्ही फलंदाजांनी देखील असा दिवस गाजवला. कौस्तुभच्या बॅट मधून एक अर्धशतक देखील पाहिलं आपण आणि मायकलच्या बॅट मधून देखील एक अर्धशतक नक्कीच आपण पाहिलंय. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती येत. जास्त विलंब करू नका प्लीज. MTR संघ लगेच क्षेत्ररक्षण लावा. अजूनही अंतिम सामना इथून खेळवायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज देखील तयार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्री. नॉन स्ट्राईक एंडला कौस्तुभ. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बॅट शिकाडा चाललाय. आपण पाहतोय शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथून त्याच्या आवाक्याच्या बाहेर पहिला चेंडूवरती धमाकेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढील चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं मात्र डाऊन द लेग हा पण चेंडू पाहतो. पंचांनी 23 दर्शवत असताना सांगितलाय हा चेंडू खराब आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल. धावफलकावर आता धावा झाल्या 5. एकतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला 2 चेंडू आपण पाहिलं 5 धावा आला. त्यातला एक चेंडू वाईड आहे. पुढील चेंडू हा देखील डाऊन द लेग आहे आणि पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील आणि सांगतील हा देखील चेंडू खराब आहे. अवंतर धाव आता धाव फलकावरती जोडली गेली आहे. 6 धावा. धाव फलकावरती. प्रशांत पुन्हा तयार. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू झाला फरार. मिळतील धावा पूर्ण 4.
9 धावा, सॉरी माफी असे 10 धावा झाल्या. 2 वाईट चेंडू होत्या, 2 चौकार 2 वाईट चेंडू. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका चाललाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनचा पुढे सरसावलाय आणि तोपर्यंत अवधी होता या 2 धावा कंप्लीट करण्याचा. आणि दोन्ही फलंदाज श्री आणि कौस्तुभने या 2 धावा कंप्लीट केल्या. दाफलकावर 12 धावा. पुढील चेंडू आता मात्र आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी ठेवला गेलाय गोलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून आणि या चेंडूने बीट केलाय. डॉट चेंडू ड्रिल करून दाखवत असताना मैदानामध्ये श्री कशा प्रकारे हा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नव्हता. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. फॉलन स्लिप नक्कीच मारायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅट अँड पॅड मधून हा चेंडू आता मात्र निघून गेलाय आणि हा देखील लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. 12 धावा आल्यात आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू खेळून काढेल स्ट्राईक एंडला आपण पाहतो श्रीला. हा देखील चेंडू इथून मात्र अपील जरूर आहे. पंचांचा निर्णय येणे बाकी. लेग बाय की बॅट कट. यस लेग बाय आणि एक आव्हान तर जाऊ पुन्हा एकदा जोडली जाईल. दाफलकावर धावा झाल्या आहेत. 13 ऑन स्कोर बोर्ड आणि पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. अठरा चेंडू 18चं समीकरण असेल. लगेच सामना स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. एमटीआर संघ 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. साईराज इलेव्हन संघाला जर अंतिम फेरीमध्ये त्यांना दाखल व्हायचं असेल आणि 18 चेंडू मध्ये 18 धावा रोखायच्या आहेत. एमटीआर अ संघाला जर त्यांना देखील अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विवेक आलेत. विवेक यांनी देखील आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांनी पटकावलाय सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेतली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो श्री, कारण शेवटच्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली होती. त्याच कारणास्तव आपण आता श्रीला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 13 धावा झाल्यात. 18 धावांची गरज आहे. स्पीडअप करा पंच सामना, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपलंच आयोजन आहे एमटीआर संघ, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. सामना चालू करा पंच प्लीज. पहिला चेंडू विवेक यांचा राईट आर्म राऊंड विकेटने श्रीसाठी. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीने चाललाय. आपण पाहतो ऑन साइडला डीप मध्ये सर्कलच्या आत इनफिल्डला हा चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवरती कुठलीही धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू. आता 17 चेंडू 18चं समीकरण. एक एक डॉट बॉल समीकरण बदलेल. एक एक चौकार षटकार देखील समीकरण बदलेल. पुढील चेंडू स्टेप आउट झालाय. क्षेत्ररक्षक वसीमचे प्रयत्न अप्रतिम आहेत, मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. वसीमने देखील आजच्या दिवसामध्ये चांगले झेल स्वीकारले आहेत. एक झेल त्याने सोडला त्याचा अपवाद वगळता आजच्या दिवसामध्ये कुठलाही झेल त्याच्या हातामधून सुटला नाहीये. या चेंडूवरती आपण पाहतो 2 धावा आल्या. पुन्हा एकदा आपण पाहतो बैठक शॉट मारायचा होता मात्र जमलं नाहीये. हा चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू. स्लोवर चेंडू पिकअप शॉट. चेंडू साला स्क्वेअर लेगला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि संपलाय श्रीच्या इनिंगचा खेळ. अठरा चेंडू 18ची गरज असताना आपण पाहतोय दाफलकावर धावा आहेत 15 आणि इथून या षटकामध्ये 4 चेंडूवरती नक्कीच 2 धावा खर्च केल्यात. माफक असं लक्ष मात्र
आता हे लक्ष कितपत कठीण ठरू शकतं बॅटिंग करत असताना साईराज इलेव्हन संघाला. नवीन फलंदाज नाव पोचवा आमच्यापर्यंत. संकेत आलाय इनॅट नंबर 3 वरती. हा देखील चेंडू सोडून दिला. आपण पाहतो पंचांचे दोन्ही हात पुन्हा समांतर आहेत आणि हा येईल वाईड बॉल. अवंतर धाव 16 धाव दाखल करतेत. 4 चेंडू फेकून झालेत. हा देखील फटका आपण पाहतोय कट केलाय मात्र शॉर्ट टर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक असल्यामुळे एकच धाव मिळेल. कुठली अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. एकावरती समाधान मानावं लागेल. आणि आता समीकरण आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 13 चेंडू 14. मागच्या मॅच मध्ये देखील हे समीकरण होतं. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंगोचा क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्नांना पूर्ण मार्क आहेत मात्र चेंडू झालाय फरार आपण पाहतोय. चौकार येतोय आणि आता समीकरण आपण पाहतोय येणारे चेंडू 12 आणि करायचे असतील 10 धावा. येस चौकार आलाय. आपण पाहतोय बॅट्समन कौस्तुभ याच्या बॅट मधून समीकरण बदललं. या चौकाराच्या सहाय्याने आता 10 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. योगेश्वर आलाय 12 मध्ये 10. इथून मात्र रोकायच्यात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संकेतला पहिला चेंडू फक्त दिशा दिली आणि एक सिंगल इथून एकवटली. एकरी दुहेरी धावेने देखील धावफलक चालू राहू शकतं आणि टार्गेट पर्यंत पोहोचू जाऊ शकतं या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. आणि आता मात्र 11 चेंडू 9 ची गरज. स्ट्राईक एंडला कौस्तुभ. हा देखील चेंडू कट करायचा होता व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. चेंडू पाठीमागे जातो. एक सिंगल धाव मिळेल आणि आता 10 चेंडू 9 ची गरज. सॉरी माफी असावी 10 चेंडू 8 ची गरज आहे. 2 सिंगल आलेत. 10 धावांची गरज होती. 10 चेंडू 8 ची गरज. हा देखील चेंडू आपण पाहतोय ऑफ साइड ऑफ स्टंप खूपच बाहेर हाताळलाय. दिशा इथून खराब आहे. पंचांनी दर्शवले तेच आणि अवंतर एक धाव मिळेल. आता 10 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा बॅट सपाटण्यात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि जजमेंट त्यांचं चुकलंय. जे आपण पाहतो इथे जमिनीला दान झालाय आणि एकच धाव 2 धावा कंप्लीट झाल्यात. 9 चेंडू आता 5 ची गरज. स्ट्राईक एंडला संकेत आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. संधी आहे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. हा देखील बॅक टू बॅक दुसरा आपण पाहतो झेल संकेतचा सोडला गेलाय आणि दुसऱ्यांदा आपण पाहतो आयुष्यमान भाऊचा त्याला आशीर्वाद लाभलाय. आता इथून मात्र 4 धावांची गरज. कौस्तुभ स्ट्राईक एंडला आलाय. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा मात्र ऑफ साइड ऑफ स्टंप आपण पाहतोय. पंचांनी हा चेंडू खराब दर्शवलाय आणि अव्वांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आता गरज आहे 3 धावांची. सामन्यामध्ये मजा नाही आहे. या आधीच्या सामन्यामध्ये खूप सारी मजा आली कारण अटीतटीचे सामने जेव्हा मात्र होतात प्रेक्षकांना देखील ते सामने आवडतात. आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा तिथे मात्र डिफेंड केल्या गेल्या परमेश्वर यांच्या माध्यमातून. स्विच हिट मात्र तेवढंसं टायमिंग जुळलं नाहीये आणि
आपण पाहतो हा चेंडू डॉट येईल आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल योगेश्वर यांचा. 4 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू आणि सामना फिनिश केलाय मिड विकेटला षटकार टोकून. कौस्तुभने आणि साईराज 11 हा संघ पोहोचतोय थेट अंतिम फेरीमध्ये. या सामन्याचा सामनावीर आपण पाहणार आहोत ज्याने मात्र 3 धावांचा स्पेल हाताळला.